मित्रांनो, कशा तुम्ही सगळे आहे बरे असायचो वाईज. आम्ही इथे आलेलो आहे शेकोटी करायला. नाही, दरवाजा लॉक आहे. तर आम्ही आलेलो आहोत गावाला. हे बघू शकता, सकाळची वेळ झालेली आहे. 6:15 झालेत. आपल्या 2 गाड्या इथं उभ्या आहेत. ह्या गाडीमध्ये आपली फॅमिली आहे आणि त्या गाडीमध्ये आम्ही पोरं सगळी, म्हणजे पोरी आहे, दीदी, मी आणि माझे भाऊ. तर मित्रांनो, गावाला जाऊ आहोत म्हणजे आपण जाणार आहोत कोल्हापूरला, ज्योतिबाला जाणार आहोत. तर शेवटपर्यंत आपला ब्लॉग नक्की बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझी मम्मी दाखवते. हे बघू शकता तुम्ही माझी मम्मी. हे बघा माझी मम्मी आत्ताशी झोपेतनं उठलेली आहे. हे बघा. आणि हे बघू शकता तुम्ही स्वीटी. हे बघा, हे बघा, हे बघा आमची स्वीटी. हे आमच्या स्वीटीनं पण स्वीटीला घातलाय. हे बघा गाईज, हे आमच्या बाबूला पण स्वीटीला घातलाय. हे जसे सगळे झोपलेले आहेत गाडीमध्ये. तर मग माहिती शिकायला जाणार आहोत आता आपल्या जर्नीला. आपण आता जाणार डायरेक्ट कोल्हापूरला, कारण की आपल्याला पोचायचं आहे 8 वाजेपर्यंत कोल्हापूरला. सो आता आपण जाणार आहोत डायरेक्ट. थांबलेला आहोत चहा प्यायला, चहा नाश्ता करायला. बघू शकता तुम्ही, मी चहा घेतला, बाकीच्यांचा 2 झाला, माझा 3 झालेला नाही. सो आपण इथे गाडीचं काम चाललं आहे आपलं, जरा गाडी चालू होत नाही आहे. तर आपल्या 2 गाड्या अशा मागोमाग उभ्या आहेत. ह्या आपली फॅमिली आहे सगळी, बघू शकता. हे बघा पप्पांचं, दादाचं, स्वीटीचं मस्ती चालले. पण या मित्रांनो चहा सोबत. तर आपण नेक्स्ट ब्लॉग आता तयारी सुद्धा झालेली आहे. माझा मेकअप कसा आहे कमेंट करून बघू शकता. दादा इथं सगळे, दीदी आणि दीदीकडे बघ, दीदीकडे बघ. दीदी मम्मीने नाही कपडे चेंज केले, मावशी आम्ही सगळ्यांनी कपडे चेंज केलेले आहेत. आम्ही दोघीजणी कशी दिसते ते सांगा. इकडे बघ, आम्ही दोघीजणी कशी दिसते ती कमेंट करून सांगा. आता आपण जाणार आहोत मंदिरात. शेवटपर्यंत ब्लॉग बघा नक्की. बाय बाय. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आतमध्ये मंदिरात. तर तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे आपल्या इथे, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे. आणि आता आपल्याला अभिषेक करायचा आहे. सो आपल्याला लवकर, म्हणजे पाया वगैरे पडून आपण लवकर निघणार आहोत, कारण की आपल्याला आपल्या गावाला जायचं. सो आता बघू शकता तुम्ही, इथं सावलीत आम्ही उभी राहिलो आहे, कारण की पुजारी काका आले नाही अजून. तर मग ते आले की आपण जाणार आहोत आतमध्ये. तर बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण मंदिरात नको जाऊन आलेलो आहोत आता. म्हणजे खूप सारी गर्दी होती, त्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकते. जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी दाखवलं. सो खूप म्हणजे खूप दमले, खूप जास्त ऊन लागतं आणि त्यात केसाने खूप इरिटेट झालेले, त्यात साडी वगैरे. आतमध्ये गरम पण खूप होत होतं. तर आता आपण जाणार आहोत डायरेक्ट आपल्या गावाला, म्हणजे मग आपल्या घरी जाणार आहोत. तर आपण ज्या रूममध्ये होतो, म्हणजे ज्या घरी आलेलो, तिथनं आपण आता आपलं जे सामान वगैरे आहे ते पॅक करणार आहोत. इथे आता कपडे बदलतोय. मित्रांनो, आपण घेतलेले आहे वटी आणि तिकडे पण दीदीने घेतलेले आहे. आपण आता मंदिराच्या आत आलेलो आहे. मंदिराचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. इथे तर आपण मित्रांनो जाणार आहोत डायरेक्ट मंदिरात आतमध्ये. जर आला असलं व्हिडिओ काढायचं तुम्हाला नक्कीच दाखवेल, नसेल तर बघू आपण ट्राय करू एकदा व्हिडिओ काढायचं. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा गाईज. हे बघा माझी मम्मी, इकडे बघ. छोकल्याने मी तिथे गेलो, तू नाही म्हणलीस ते नारळ ठेव म्हणून. ते नारळ घेऊन गेलो, छोकलीला ओढून घेतली पुढे. ते पुजारी होतं, तो म्हणतो सुखाने संसार करा. म्हटलं ती माझी बहीण आहे.
हॅलो घरी आहे घरी. त्याला मी तर कुठून गल्ली मध्ये त्याची बायको दिसली काय माहिती मग हा येतोय थांबा जरा. तुम्हाला कुणी जायला सांगितलं होतं तिथं पहिलं गाडीपाशी? तर भेटू आपण गाईच घरी जाताना. घर कपडे बॅगा बिगा. मित्रांनो आपण चाललेलो आहोत आता आपल्या गाडीकडे. गाडीची का पूजा करायची आहे. ती पूजा करून आपण निघणार आहोत आपल्या त्यात आपण चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता तिकडे आणि इकडे पण बघू शकता. मम्मी येते आणि त्या काकी येतात आणि इकडे येते 3 जण आहेत. तर पटापट आपण जाऊया. हे बघा ह्या गल्लीत आतमध्ये त्यांचं वर होतं. आता आम्ही इकडनं वर जाणार आहोत सरळ. अशामुळे प्लॅन ठरलेला आहे महालक्ष्मीला यायचा. तर आपण आता कोल्हापूरमधल्या महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत. ते बघू शकता. आणि हे आपली फॅमिली मागणं येते. दीदी आणि मी आता चाललेलो आहोत पुढे.